आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क चोपडा विभाग व अमळनेर विभाग आणि जळगाव भरारी पथक यांच्या संयुक्त कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. अमळनेर शहरात व परिसरात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यात धुळे रोड, चोपडा रोड, हेडावे रोड तसेच गलवाडे रोडवरील आसोदा मटन हॉटेल, साई पॅलेस, हॉटेल फाल्गुनी, हॉटेल श्रावणी, बाबाजी का ढाबा, हॉटेल निर्मल अशा अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या ढाब्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अमळनेर नगरपालिकेसमोरील सुमन गार्डन जवळील मद्य सेवनास बसू देणारे व त्यांना सेवा पुरवणारे हॉटेल व बार चालकांवर महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 68 अन्वये व सदर इसमास विनापरवाना मद्य सेवन करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 84 अन्वये कार्यवाही करून सदर इस्मांवर माननीय न्यायालय अमळनेर यांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कामी चोपडा निरीक्षक कय्यूम मोमीन, दुय्यम निरीक्षक अमळनेर GS मोरे, कर्मचारी दिनेश पाटील, विपुल राजपूत, भूषण परदेशी तसेच निरीक्षक भरारी पथक जळगाव व त्यांचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमुळे जनमानसात त्यांचे कौतुक होत आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना कोणताही जाहीरनामा ना कुठलेही व्हिजन दिसत असून केवळ आमदार व्हायचे एवढाच अट्टहास आहे. यांच्या प्रचारात कुठेही सुज्ञ व ज्येष्ठ नागरिक दिसत नसून या उलट विकास पुरुष असलेल्या अनिल पाटलांसोबत ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अगदी भक्कमपणे उभी असल्याचा दावा माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी केला आहे. शिस्तबद्ध आणि अभ्यासू व्यक्तिमत्व कसं असावं हे आपण मंत्री अनिल पाटील यांच्या रूपाने अनुभवत असून युवा दशेत असताना चळवळीतून उदयास आलेलं हे व्यक्तिमत्व आहे. सहकार क्षेत्र असेल किंवा विविध संस्था असतील यावर काम करून पुरेसा अनुभव घेऊन घडलेलं हे व्यक्तिमत्व आहे. 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कुठलाही डाग नाही, कुणाची फसवणूक नसून सुसंस्कृतपणा नेहमीच त्यांच्यात दिसून आला आहे. आमदार झाल्यानंतर गेल्या 5 वर्षात शाश्वत असा विकास करून विकासाचे व्हिजन देखील त्यांनी दाखवून दिले आहे. तर दुसरीकडे विरोधी उमेदवार असलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आमदारकी जाऊन 5 वर्ष उलटली तरी देखील त्यांनी गाडीवरचे सिम्बॉल काढलेले नाही. तसेच 5 वर्षांपासून घरावरील आमदार कार्यालय हे नाव आजही जसेच्या तसेच आहे. याला बालहट्ट म्हणावा का? यांनी मागील जाहीरनाम्यात सूतगिरणी उभारण्यात येईल असे लिहिले होते, मात्र जागा घेऊन सूतगिरणीचे अनुदानही लाटले असल्याचे समजले आहे. भारतीय जनता पार्टीचे आपण सदस्य आहेत असे दर्शवून जनतेची दिशाभूल करीत असताना पक्षाने त्यांना निकासित केले आहे. तरी देखील ते पत्र खोटं असल्याचे सांगून पक्षाच्या निर्णयाला देखील ते खोटं ठरवित आहेत. 4.5 वर्षात अमळनेरकडे दुर्लक्ष करणारे चौधरी बंधू निवडणूक येताच उगवल्याने जनतेनेही त्यांना ओळखले असून आता कितीही जातीवाद केला आणि कितीही भूलथापा मारल्या तरी संपूर्ण जनता भूमिपुत्र अनिलदादा यांच्याच पाठीशी राहील असा दावा त्यांनी केला आहे. साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर तालुक्यात गेल्या 10 वर्षात राजकारण व समाजकारण यात मोठ्या प्रमाणावर बदल झाला असून सुसंस्कृत समाजकारणाचे दिवस परत आणण्यासाठी डॉक्टर शिंदेच पर्याय असल्याची ग्वाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर दला पाटील यांनी दिली आहे. दादा म्हणवणाऱ्या आजी माजी आमदारांच्या कार्यकाळात तालुका मोठ्या प्रमाणावर अशांत बनला आहे. याच 10 वर्षात गावागावात अवैध धंदे वाढले असून त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. आजी माजी आमदार एकमेकांचे गुन्हेगारांसोबत असलेले फोटो व्हायरल करून एकमेकांना उघडे पाडत आहेत. मात्र ह्या दोघांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक वादांना तोंड फुटले असून तालुका अशांत बनला आहे. अशावेळी महाविकास आघाडीचे सुसंस्कृत उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांना निवडून देणे हाच एकमेव पर्याय असून जनतेने आता दोन्ही दादांची दादागिरी संपवावी असे आवाहन करत डॉक्टर अनिल शिंदे यांना सुज्ञ जनतेचा मोठा कौल मिळेल असा विश्वास धनगर पाटील यांनी व्यक्त केला आहे. आपली लढाई संविधान बचावासाठी आहे. देशात आज दलित अल्पसंख्याक समाज दहशतीखाली वावरत आहे.
आपण गांधी नेहरू यांच्या विचारांचं पाईक असल्याने संविधानाच्या बचावासाठी महाविकास आघाडीचे अमळनेर विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर अनिल शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज पाटील यांनी केले आहे. डॉक्टर शिंदे यांच्यावर काँग्रेसच्या विचारधारेचा प्रभाव आहे. त्यांनी पक्षाशी आपल्या विचारांशी कधी गद्दारी केली नाही. विद्यमान मंत्री अनिल पाटील यांनी पक्षाशी गद्दारी केली. खासदार शरद पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर अपमानजनक टीका केली. हे अमळनेरची जनता विसरली नाही. पवार साहेबांच्या नावावर निवडून गेलेल्या या गद्दाराला अमळनेरची जनता या निवडणुकीत धडा नक्कीच शिकवेल यात शंका नाही. एकीकडे घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत आहे, तर दुसरीकडे माजी आमदार शिरीष चौधरी हे शिंदे सेनेचे डमी उमेदवार आहेत. आर्थिक विवंचनेत असणाऱ्या चौधरींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक लढवण्यासाठी 10 कोटी दिल्याची चर्चा आहे. तसेच सूतगिरणीसाठी शासनाने दिलेल्या 19 कोटी रुपयांवर यांनी डल्ला मारला आहे. स्वतःला पौलादी पुरुष म्हणून घेणारा स्वयंघोषित कार्यसम्राट माजी आमदार 4.5 वर्ष अमळनेरमधून गायब असतो आणि निवडणूक आली की प्रकट होतो. शिंदे सेनेने पुरवलेल्या आर्थिक रसदमुळे पुन्हा एकदा अमळनेर खरेदी करायला निघाला आहे. तेव्हा मतदार बंधूंनो, चौधरी यांना मत म्हणजे शिंदे सेनेला मत. त्यामुळे शेतकऱ्याचे पैसे खाणाऱ्या या स्वयंघोषित कार्यसम्राट माजी आमदाराच्या प्रचाराला अजिबात बळी पडू नका. यानेही भाजपाशी गद्दारी केली आहे. अमळनेरची भूमी कधीही गद्दारांना साथ देणारी नाही. त्यामुळे अमळनेर शहराच्या व तालुक्याच्या शांततेसाठी शांतताप्रिय काँग्रेसचे डॉक्टर शिंदे यांनाच विजयी करा असे आवाहन मनोज पाटील यांनी केले. अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील श्री कार्तिक स्वामीचे यात्रा महोत्सव शुक्रवार 15 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला आहे. कार्तिक पौर्णिमा व कृतिका नक्षत्राच्या सुवर्णयोगाच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवारी सकाळी 6:19 मंदिराचे दरवाजे महिलांसाठी उघडणार आहेत. एरवी महिलांसाठी मंदिराचे दरवाजे बंद असतात. मात्र कार्तिक पौर्णिमा व कृतिका नक्षत्राच्या दरम्यान महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येणार आहे. तरी भाविकांनी सहपरिवार येऊन दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या GS हायस्कूल येथे मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, कला शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अमळनेर टाकरखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगदा क्रमांक 137 दुरुस्तीसाठी 15 नोव्हेंबर सकाळी 7 वाजल्यापासून ते 30 तारखेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सदर बोगदा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. दरम्यान या रस्त्यावरील छोटी वाहने पूल क्रमांक 324 कडून वळविण्यात आली आहेत, तर मोठी वाहने सारबेटे ते ढेकू मार्गे प्रवास करू शकतात. तरी वाहन चालकांनी या रस्त्यावरील प्रवास टाळून सुचवलेला मार्गाचा अवलंब करावा असे वाहतूक रेल्वे अभियंता यांनी कळवले आहे. अमळनेर शासनाने मनाई केलेल्या अवैध गौण खनिज उपसा मंत्री अनिल पाटील यांनी सातत्याने सुरू ठेवला असून शासनाचे कोट्यावधी रुपये मंत्री अनिल पाटील यांनी बुडवले आहेत. अनिल पाटील यांनी देवगाव येथे गट नंबर 83 येथे अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना पत्राद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) नुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी म्हटले आहे. याबाबत शिरीषदादा मित्र परिवाराने सूतगिरणीचा विषय छेडून अनिल पाटील यांनी खाजवून खरूज काढली आहे असा प्रतिटोला डॉक्टर चौधरी यांनी लगावला आहे. गेल्या 5 वर्षात विकासाच्या मुद्द्यावर एकही शब्द न काढणाऱ्या मंत्र्याला आता कसा विकासाचा पुळका आलाय? गेल्या 5 वर्षात शाश्वत विकासाच्या नावावर निव्वळ गप्पा करणारा आणि बॅनरवरचा विकास करणारा मंत्री आता जनतेच्या दारादारात फिरत आहे. हीच जनतेची खरी ताकद आहे. गेल्या 5 वर्षात विकासाच्या मुद्द्यावर कधीही न चर्चा करणारे मंत्री महोदय, जनतेसाठी 5 वर्षात एकही आमसभा न घेणारे मंत्री आता प्रत्येक समाजाचा पाठिंबा घेऊन जणू मी निवडणूक जिंकून आमदार होणार असे भासवत आहेत. परंतु अमळनेरची जनता सुज्ञ आहे. ती खडी, माती, सिमेंट खाणाऱ्या आणि अमळनेर तालुक्याला टक्केवारीत लुटणाऱ्याला त्यांची जागा दाखवणारच यात शंका नाही असे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख गुलाब पाटील यांनी देखील बोलून दाखवले.
जळगावचे जिल्हाधिकारी यांनी अनिल पाटील यांना नोटीस बजावली असून त्यांनी शासनाचा महसूल बुडवला आहे. त्यांनी इतरांवर खोटे आरोप करून नाक लावू नये. शासनाचे कोट्यावधीचे नुकसान करून जनतेची दिशाभूल करणारा मंत्री अमळनेर तालुक्यास नुकसानकारक असून लोकांसांगे ब्रह्मज्ञान पण स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी गत अमळनेरचे मंत्री अनिल पाटील यांची झाली आहे. गौण खनिज प्रकरणामुळे मंत्री अनिल पाटील का बोलत नाहीत? शिरीषदादा चौधरी यांनी सूतगिरणी प्रकरणी जे सत्य आहे ते स्पष्ट मांडून खुलासा केला. मंत्री असून गौण खनिज उपसा केला व शासनाला फसवले असा आमदार जो शासनाचे नुकसान करतो आणि जनतेची दिशाभूल करतो, त्या आमदाराचे पुनर्वसन अमळनेरची जनता करणार का, असा सवाल डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी विचारला आहे. अनिल पाटील उत्तर द्या, असे सरळ आवाहन डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी केले आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांच्या उमेदवारीने तालुका काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी प्राप्त झाली असून प्रचारासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तालुका पिंजून काढत आहेत. अमळनेर तालुक्यात आधी काँग्रेसचे मोठे प्राबल्य होते. ॲडव्होकेट ललिता पाटील यांचा काँग्रेसच्या तिकिटावर निसटता पराभव झाला होता. त्यानंतर मात्र गटबाजीने काँग्रेसला उतरती कळा लागली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र अमळनेरची जागा काँग्रेसला सुटल्याने व डॉक्टर अनिल शिंदे यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे. महाविकास आघाडीचे सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हे ग्रामीण भागात जाऊन डॉक्टर शिंदेंचा प्रचार करत असून संपूर्ण तालुका पिंजून काढत आहेत. डॉक्टर अनिल शिंदे निवडून आल्यास तालुका काँग्रेसला पुन्हा जुने दिवस येतील असा विश्वास जुने जाणते काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागात गावगाड्यांचा कारभार करताना सरपंच आपल्या गावाचाच लागतो, म्हणून आमदारही आपल्या गावाचाच हवा. बाहेरच्यांना संधी देण्याचा कोणताही प्रश्न नाही, अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे संचालक तथा अमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील यांनी देत विकास पुरुष भूमिपुत्र म्हणून अनिल भाईदास पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले आहे. महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी ग्रामीण भागात दौरा केला असता भोजमल पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की आमदार कसा असावा, त्याचे व्हिजन कुणासारखे असावे आणि त्यांच्याकडून विकास कसा व्हावा असा प्रश्न कुणीही केला तरी सहजच आमच्या सारख्यांच्या मुखावर एकच नाव येईल, ते म्हणजे अनिल भाईदास पाटील. आपण या मतदारसंघात एकच वेळा संधी दिली, त्यांनी मतदारसंघासाठी संधीचे सोने केले असून गाव तेथे विकास काम झाल्याचे आपण पाहिले आहे. अशा कर्तबगार व्यक्तिमत्वास एकदाच नव्हे तर दोनदा तीनदा संधी दिलीच पाहिजे. अनिलदादाच्या रूपाने मंत्रीपद आपल्याला मिळाल्याने 1.5 वर्षात मोठा फायदा झाला असून निम्नतापी पाडळसरे धरणासाठी 4800 कोटींची सुप्रमा आपण मिळवू शकलो आहे. याशिवाय केंद्रीय योजनेसाठी आपली फाईल केंद्र शासनाकडे पोहोचून आवश्यक त्या अनेक मान्यताही आपल्याला मिळाल्या आहेत. लवकरच आपल्या धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होऊन मोठा निधी मिळण्याचे संकेत स्वतः केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय धरणावरून थेट पाईपलाईनद्वारे प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहोचविणारी लिफ्ट योजना देखील अनिलदादांनी मंजूर करून या योजनेचे काम देखील सुरू झाले आहे. म्हणजेच अनिलदादांमुळे शेतकरी बांधवांसाठी येणारा काळ अत्यंत सुगीचा असून निश्चितच प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे जीवनमान सुधारण्याचे हे संकेत आहेत. अशा कर्तबगार व्यक्तिमत्वास आपण पुन्हा संधी दिलीच पाहिजे. गेल्या 5 वर्षात प्रत्येक नैसर्गिक आपत्ती म्हणजे अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी, गारपीट यासाठी अनिलदादांनी आपल्या मतदारसंघात शेतकरी बांधवांना मोठी मदत मिळवून दिली असून अनेकांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. एकंदरीत प्रत्येक शेतकरी बांधवांस काहीतरी मदत मिळालीच आहे, हे ग्रामीण भागातील रहिवासी म्हणून मलाही ज्ञात आहे. अनिलदादा आमदार नव्हते तेव्हा आणि आमदार व मंत्री झाल्यावर देखील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत आले असून जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारे ते आमदार ठरले आहेत. शहरात देखील अनिलदादा विकासाच्या बाबतीत कुठेही मागे नसून शहर व ग्रामीण भागात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अशा कर्तबगार व्यक्तिमत्वास आपल्याला पुन्हा एकदा संधी द्यायची असून बाहेरच्या व्यक्तींना कायमचा बाहेरचा रस्ता आपल्याला दाखवायचा असल्याचे आवाहन भोजमल पाटील यांनी केले आहे. घरमालक वरच्या मजल्यावर झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी खालच्या मजल्यावरील घर फोडून घरातील रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 1.5 लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना 11 रोजी रात्री पिंपळे रोडवरील जोशीपुरा भागात घडली.
गोकुळ पुंडलिक पाटील राहणार जोशीपुरा हे 11 रोजी रात्री त्यांच्या कुटुंबासह वरच्या मजल्यावर झोपायला गेले होते. सकाळी त्यांची पत्नी खाली आली असता घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. घरातील 89,000 रुपये रोख, 350 रुपयांचे सोन्याचे पान, 19,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे पेंडल, 19,000 रुपये किमतीची 5 ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण 1,30,800 रुपयांचा ऐवज, तर त्यांच्या शेजारील उर्मिला राजेंद्र मुंडे या देखील बाहेरगावी गेलेल्या असताना त्यांचे घराचे कुलूप तोडून 5,000 रुपये रोख आणि 5,000 रुपये किमतीचा LED TV चोरून नेला. अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.